18 वर्षाची अखंड सेवा. वारकऱ्यांच्या सेवेत रिसोडचे नाविक बांधव. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात मोफत कटिंग दाढीचा अनोखा उपक्रम. दुपारी 3 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत निस्वार्थ सेवा. 19व्या वर्षात उपक्रमाची रिसोडमध्ये सेवाभावाचा आदर्श. वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग आणि दाढी सेवा. 18 वर्ष पूर्ण, सेवेचे 19 वर्ष सेवा सुरू. रिसोड तालुक्यातील सर्व नाविक बांधवांचा सामूहिक उपक्रम. श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचं यंदाही रिसोड शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या पालखी सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही रिसोड तालुक्यातील सर्व नाविक बांधवांनी सेवाभावाचा अनोखा आदर्श कायम ठेवलाय. गेल्या सलग 18 वर्षापासून सुरू असलेली वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग आणि दाढी सेवा यंदा 19व्या वर्षात पदार्पण करत आहे. दुपारी 3 वाजल्यापासून मध्यरात्री 12 ते 1 वाजेपर्यंत नाभिक बांधव अविरतपणे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. पालखीसोबत असलेल्या दिंड्यांमधील प्रत्येक वारकऱ्यांची कटिंग आणि दाढी पूर्णपणे मोफत केली जाते. आमच्या प्रतिनिधींनी नाभिक बांधवांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, वारकऱ्यांची सेवा हीच आमच्यासाठी ईश्वर सेवा आहे. गेली 18 वर्ष ही सेवा अखंड सुरू आहे आणि भविष्यातही ही सेवा याच निष्ठेनं सुरू राहणार आहे. रिसोड तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी एकत्र येऊन जपलेली ही सेवेची परंपरा सामाजिक ऐक्य, समर्पण आणि भक्तिभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. पालखी सोहळ्यातील हा उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरत असून परिसरात त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम. रिसोडच्या नाभिक बांधवांची ही 18 वर्षाची अखंड परंपरा आजही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवत आहे. प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे, रिसोड, वाशिम. धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. ही सेवा केव्हापासून चालू आहे, मला थोडीशी माहिती द्या बरं. ही सेवा कमीत कमी आज 17 वर्ष झाले आम्ही करून राहिलो. आमचे मोठे भाऊ, आता त्याच्याबाद आम्ही, आता आमच्या नंतरची पिढी ह्या सेवा म्हणजे अविरत चालू आहे गजानन बाबा संस्थांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, आणि याच्यापुढे अशीच सेवा चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आमच्या रिसोड शहरातील जेवढे सलून बांधव आणि समाज बांधव आहेत हे पूर्ण इथं येऊन आज हे स्त्रीच्या वारकऱ्यांची सेवा मोफत करत आपली दुकाने बंद करून आज एक दिवस त्यांचा सोहळा म्हणून आम्ही साजरा करतो. आणि ह्या स्त्रीची सेवा आमच्या हाताने घडो हेच आम्ही आशा करतो.